किचनमध्ये आपले मनापासून स्वागत आहे। आज आपण तांदूळ वर्षभर कसा साठवायचा, तांदळाला कीड व अळी पडू नये यासाठी काय उपाय करायचा ते बघणार आहोत। त्यासाठी येथे मी 5 किलो इंद्रायणी तांदूळ घेतले आहेत, थोडे बासमती व घोटी कोळपी तांदूळ घेतले आहेत। प्रथम आपण इंद्रायणी तांदूळ गाळून घेऊ। छान मस्त तांदूळ आहे, स्वच्छ आहे, आपण आता गाळून घेऊ। मी तांदूळ गाळण्यासाठी इथे तांदूळ गाळण्याची चाळणी घेतली आहे। चाळणीचे वेगवेगळे प्रकार असतात, गव्हासाठी वेगळी, तांदळासाठी वेगळी। मी तांदळासाठी घेतली आहे। त्यात आता अशा कोरड्या ताटलीने मी तांदूळ काढून घेते। धान्याला अजिबात ओलसरपणा येणार नाही अशी काळजी घ्यायची। गाळल्यामुळे धूळ माती व बारीक चुरी निघून जाते, म्हणून तांदूळ गाळून घ्यायचा, म्हणजे एकसारखा होतो छान। अशा पद्धतीने आपण सर्व तांदूळ गाळून घेऊ। इंद्रायणी तांदूळ गाळून झाला आहे। एवढी चुरी निघाली, बारीक धूळ माती आणि चुरी निघाली आहे। हे आपण वेगळं याचं काहीतरी शिजवून करू शकतो। तांदूळ छान स्वच्छ झाले मस्त। या तांदळाचा भात मऊ खिचडी छान होते, चवीलाही खूप छान लागतो हा भात। आता आपण बासमती तांदूळ गाळून घेऊ। हे स्वच्छच असतात, पण आपण एक धूळ माती काढून घेऊ गाळून। या तांदळापासून आपण बिर्याणी पुलाव बनवू शकतो। चाळणी टाकते, बारीक तांदूळ खाली पडतोय, जाड एकसारखा तांदूळ चाळणीत राहतोय मस्त। अशा पद्धतीने आपण सगळे तांदूळ गाळून घेऊ। बासमती तांदूळ सुद्धा गाळून झाला आहे, छान स्वच्छ झाले तांदूळ एकसारखे मस्त। त्यात काही जास्त चुरी निघालीच नाही, फक्त थोडी धूळ निघाली। आता आपण घोटी कोळपी तांदूळ गाळून घेऊ। हा तांदूळ मी खिचडीसाठी वापरते, मसाल्याची खिचडी छान मोकळी मस्त होते। त्या तांदळातली बारीक चुरी खाली पडते। जाडसर तांदूळ चाळणीत राहतोय मस्त। अशा पद्धतीने सर्व तांदूळ गाळून घेते मी। तांदळाला कीड लागू नये म्हणून आपण बरेच उपाय करत असतो, त्यापैकी मी एक आता इथे बोरिक पावडर आणली आहे। ही बोरिक पावडर मी आता तांदळाला लावून घेते। 100 ग्रॅमचं पॅकेट आहे। यापैकी आपण फक्त आता 2 चमचेच पावडर वापरणार आहोत, जास्त लावायची नाही। तांदूळ कसे आपण उन्हात टाकू शकत नाही, गहू ज्वारी बाजरी आपण उन्हात टाकून वाळवून छान भरून ठेवू शकतो। तांदळाला आपण उन्हात टाकू शकत नाही, उन्हात टाकल्याने भात करताना चुरा होतो, म्हणून आपण घरातच गाळून भरून ठेवू शकतो। चमचा घेतला आहे, याने 2 चमचे पावडर मी तांदळात टाकून घेते, जास्त टाकायची नाही। दोन चमचे पावडर मी तांदळात टाकून घेतली आहे। त्यातले अशी खडे आपण हाताने चांगले चोळून मोडून घेऊ। सर्व तांदळाला आपण पावडर अशी छान चोळून घेऊ, त्यामुळे अजिबात कीड लागत नाही, अळी पडत नाही। तांदळात खूप लवकर जाळी धरतात, किडेही लवकर पडतात, त्यामुळे आपल्याला हे उपाय करावे लागतात। इंद्रायणी तांदळाचा छान वास येतोय मस्त। खालून वर वरतून खाली असं करून आपण पावडर छान चोळून घेऊ। पावडर छान चोळून झाली आहे, आता आपण डब्यात भरून घेऊ। तांदूळ भरण्यासाठी मी इथे स्टीलचा डबा घेतला आहे, त्यात एक प्लास्टिकची पिशवी टाकली आहे। त्यात आता आपण तांदूळ टाकून घेऊ। तांदूळ वापरताना हात आपले ओले नसावे, किंवा वाटी किंवा ताटली घेतो ती पण ओली नसावी, ही काळजी घ्यावी लागते।
अशा पद्धतीने सर्व तांदूळ मी डब्यात भरून घेते। अशा पद्धतीने तांदूळ डब्यात भरून झाले आहे। त्यात असं आपण पिशवी फोल्ड करून हवाबंद डब्यात आपण झाकून ठेवू। असे तांदूळ गरजेनुसार आपण कोरड्या वाटीने तांदूळ काढून घेऊ शकतो। आपल्याकडे बोरिक पावडर नसेल त्यावेळी आपल्याला हाही उपाय करता येतो। मी इथे बारीक मीठ घेतले आहे, लवंगा घेतले आहेत, तेजपानाची पानं घेतली आहे। या सुवासिक वासामुळे कीड लागत नाही। आता हे 2 चमचे मीठ टाकून घेते, थोड्या लवंगा, मी बासमती तांदूळ घेतले आहे, त्याला मीठ व लवंगा लावून घेते आहे। तेजपानाची पानंही टाकते थोडे। आता आपण हे पिशवीत भरून घेऊ। तांदूळ मी पिशवीत भरून घेते आहे। तांदूळ प्लास्टिकच्या पिशवीत भरून झाले आहे। आता पिशवीला आपण रबर लावून घेऊ। असे पॅक करून ठेवू शकतो आपण तांदूळ। इथे मी चाळून घेतलेला गोटी कोळपी तांदूळ घेतला आहे, त्यातही मी आता थोडं मीठ टाकून घेते आहे। लवंगा 5-6, तेजपान, ही सर्व आपण आता मिक्स करून घेऊ। आपण भात खिचडीसाठी असे वेगवेगळे प्रकारचे तांदूळ घेत असतो, त्यावेळी आपण अशा काळजीने तांदूळ वापरले तर अजिबात कीड लागत नाही। हे तांदूळ पण आता पिशवीत भरून घेऊ आपण। तांदूळ प्लास्टिकच्या पिशवीत भरून झाले आहे। आपण आता पिशवीला रबर लावून घेऊ, म्हणजे हवाबंद पिशवीत भरले ना कीड अजिबात लागत नाही। एका डब्यात आपण ह्या सर्व पिशव्या भरून ठेवू शकतो। अशा पद्धतीने आपण जास्त प्रमाणात तांदूळ आणून वर्षभर साठवून ठेवू शकतो। त्यामुळे तांदळाला अजिबात अळी कीड पडत नाही, तांदूळ छान राहतात, रोजच्या भात खिचडीसाठी वापरता येतात। तर मग आपण पण या पद्धतीने तांदूळ 1-2 वर्ष साठवून ठेवू शकतात। हा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।